आजच्या चालू घडामोडीवरील अतिशय महत्त्वाचे प्रश्न पोलीस भरती एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी यावरती प्रश्न विचारले जातात. अतिशय कमी वेळामध्ये आपण हे प्रश्न घेत असतो, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर चला वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न पाहूया. भीमा सुगम विमा बाजारपेठ कोणी सुरू केली आहे? तर त्याचं उत्तर आहे IRDAI ने. प्रश्न 2, T20 मध्ये 100 बळी घेणारा पहिला भारत, त्याचं उत्तर आहे अर्शदीप सिंग. प्रश्न 3, कोणत्या देशाने ट्रॉपिकल फॉरेस्ट फॉरेवर फंड मध्ये पहिली गुंतवणूक जाहीर केली? तर त्याचं उत्तर आहे ब्राझील देशाने. प्रश्न 4 पाहूया. ऑनलाईन पेमेंट ॲग्रिगेटर म्हणून काम करण्यासाठी RBI ची कोणाला मंजुरी मिळाली आहे? तर त्याचं उत्तर आहे फोनपेला. प्रश्न 5, कोणत्या देशाने भारताचे सार्वभौम रेटिंग अपडेट केले आहे? तर त्याचं उत्तर आहे जपान देशाने. प्रश्न 6, आंतरराष्ट्रीय रेड पांडा दिन कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 20 सप्टेंबरला. प्रश्न 7 पाहूया. भारत आणि कोणत्या देशाने संरक्षण आणि व्यापार चर्चा पुन्हा सुरू करण्यास सहमती दर्शवली आहे? तर त्याचं उत्तर आहे कॅनडाने. प्रश्न 8, प्रतिष्ठित दादासाहेब फाळके पुरस्कार 2023 साठी कोणाची निवड करण्यात आली? तर त्याचं उत्तर आहे मोहनलाल यांची. प्रश्न 9, स्वयं मदत गट सदस्यांसाठी ओळखपत्र जारी करणारे पहिले राज्य कोणते आहे? तर त्याचं उत्तर आहे तामिळनाडू राज्य. प्रश्न 10 पाहूया. कोणत्या देशाने टियानलॉग 3 पुनर्वापर योग्य रॉकेटची यशस्वी चाचणी घेतली आहे? तर त्याचं उत्तर आहे चीन देशाने. प्रश्न 11, केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण CAT च्या 10व्या अखिल भारतीय परिषदेचे उद्घाटन कुठे झाले? तर त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली येथे. प्रश्न 12, उत्तराखंडने ऐतिहासिक आशियाई कॅडेट कप इंडिया 2025 चे कुठे आयोजन केले आहे? तर त्याचं उत्तर आहे हल्द्वानी येथे. प्रश्न 13 पाहूया. ऑइल इंडियाने खनिजांच्या शोध आणि विकासासाठी कोणासोबत करार केला आहे? तर त्याचं उत्तर आहे HCL सोबत. असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.